मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवत आहोत दाल पकवान। दाल पकवान हा पदार्थ मंडळी सिंधी नाश्त्याचा रेसिपी आहे ही। तर आज आपण सिंधी नाश्ता करणार आहोत। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा। इथं मैदा घेतला मी अर्धा किलो। इथं आपण हरभऱ्याची डाळ 2 वाट्या हरभऱ्याची डाळ भिजत घातलेली। ही डाळ अर्धा तास आपल्याला भिजवायची। आता हा मैदा आपण ह्या मैद्याची कणिक मळून घेणार आहे। तर आता इथं हा मैदा आपण भांड्यामध्ये घेतोय। आता हा अर्धा किलो मैदा मंडळी, कारण आम्ही 4 ते 5 माणसांचा हा नाश्ता आहे। तर त्याच्यासाठी मी अर्धा किलो मैदा घेतला। आता जी एवढी तुमची माणसं असतील तेवढा तुम्ही मैदा घेऊ शकता। आता त्याच्यामध्ये तर इथं आपण मैद्यामध्ये ओवा टाकलेला आहे आणि मीठ टाकलेलं आहे। आता आपण तेल टाकतोय। हे पहा, आता हा मैदा आपल्याला चांगला छानपैकी कणिक मळून घ्यायची आहे मैद्याची। तर इथं एक लक्षात ठेवा मंडळी, मी मैदा घेतलेला आहे। जर तुम्हाला नसेल मैदा घ्यायचा किंवा मैदा कमी घ्यायचा असेल किंवा नसेलच वापरायचा तर इथं गव्हाचं पीठ आणि बारीक रवा घेतला तरी चालतो। पण सिंधी नाश्ता हा मैद्यामध्येच केला जातो, म्हणून मी आज मैदा घेतलेला आहे। तर आपण आता हा मैदा चांगला घट्ट मळून घेणार आहे। दाखवते मी तुम्हाला। हे पहा, इथं आपला मैदा मळून झालेला आहे। आता हे एक अर्धा तासासाठी आपण हा मैदा भिजत ठेवणार आहे। आणि त्याच्यानंतर आपण जी ही डाळ भिजत घातली, ही डाळ अजून एक 10 मिनिट भिजून देणार आहे आपण, आणि मग कुकरला टाकणार आहे। आता आपण डाळ शिजायला घालतोय। आता ही डाळ पकवानसाठी जी आपल्याला डाळ पाहिजे ते डाळ आपण एक 10 मिनिटं भिजवलेली, तर आपण हे आता शिजायला घालतोय बघा। आपण कुकरमध्ये डाळ शिजवून घेणार आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला आता डाळ टाकली। आता 1 चमचा आपण हळद टाकायची, एक अर्धा चमचा हिंग टाकायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला डाळीमध्ये हा चिरलेला कांदा टाकायचा आहे, हा चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे, कोथिंबीर टाकायची आणि ह्या हिरव्या मिरच्या टाकायच्या। थोड्या 2 मिरच्या हिरव्या मी चिरून घेतल्या। आता आपण पाणी टाकतोय डाळीला। डाळ शिजेल एवढं पाणी टाकायचं आहे आपल्याला। आणि आता आपण ही डाळ 3 ते 4 शिट्ट्या करून डाळ शिजवून घेणार आहे। तर हे पहा, आपल्या कुकरच्या आपण 3-4 शिट्ट्या करून घेतल्या। आता ही डाळ शिजलेली, पण एक करायचं, ह्या डाळीला ना आपण हटायचं नाही आहे बरं का। आपण जी बाकीच्या डाळी वरण किंवा आमटी करताना रवीने हटून घेतो तशी हटायची नाही आहे। ही डाळ शिजलेली आहे हे पहा, पण ही हटायची नाही आहे आपल्याला। आहे अशीच डाळ फोडणीला टाकायची। हे पहा, डाळ शिजली आपली चांगली। डाळ आपण शिजवून घेतली, फक्त आहे अशी फोडणीला टाकायची। तर आता मी ही डाळ फोडणीला टाकते बघा तुम्ही। डाळीच्या फोडणीसाठी लागणारे मसाले बघा। आलं लसूण पेस्ट घेतली, कोथिंबीर चिरून घेतली, कढीपत्ता घेतलाय, इथं गरम मसाला पावडर घेतली 1 चमचा, आणि ही धणे जिरे पावडर 1 चमचा आहे। आता इथं आपल्याला जिरे मोहरी लाल मिरची पावडर अगदी थोडीशी पाहिजे ती घेणार आहे आपण। आणि इथं जो हा मसाला आहे हा चाट मसाला आहे। आपली डाळ पूर्ण करून झाली आणि ज्यावेळेस आपण सर्व करणार आहे डाळ त्यावेळेस आपण वरून हा चाट मसाला टाकणार आहे डाळीला। आता मी डाळ कशी सर्व करायची ते दाखवते तुम्हाला। ही पहा, डाळ आपल्याला आता आपण काय करायचंय, ह्याच्यामध्ये पाणी जास्ती टाकायचं नाहीये बरं का। आपल्याला ही डाळ आहे ना ही अशी दरदरीत पाहिजे, जास्ती पातळ डाळ करायची नाहीये आपल्याला। आपण डाळ कांदा कसा करतो, डाळ कांदा थोडा सुक्का असतो आपला, पण ही डाळ थोडीशी पाणी टाकून आपण फोडणीला टाकणार आहे। आता फोडणीला टाकल्यावरच आपण त्याच्यामध्ये पाणी ओतणार आहे। आता एक करायचं, आपल्याला डाळीला ह्या फोडणीसाठी आपल्याला कांदा टोमॅटो काही लागणार नाहीये। आपण फक्त जिरे हळद हिंगावरती आणि कढीपत्ता आणि बाकीच्या मसाल्यावरती ही डाळ फोडणीला टाकणार आहे। दाखवते मी तुम्हाला। आपण डाळ फोडणीला टाकतोय। हे पहा, आता कढई ठेवली आहे मी, त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया। थोडंसं तेल टाकलंय मी। आता त्या तेलामध्ये आपण जिरं टाकणार आहे। हे पहा, आपण तेलाची फोडणी केली, तेलामध्ये आपण जिरे मोहरी आलं लसूण पेस्ट टाकलंय, कढीपत्ता टाकलाय। आता ही छानपैकी मोहरी आपल्याला परतून घ्यायची। ही जी फोडणी आहे हे आलं लसूण पेस्ट आहे,
ही थोडीशी आपल्याला छानपैकी अशी परतून घ्यायची खरपूस. थोडंसं बोलण्यात मिस्टेक झाली तर समजून घ्या बरं का मंडळी. तर हे पहा आपण असं आलं लसूण पेस्ट छानपैकी खरपूस परतून घेणार आहे. हे आलं लसूण पेस्ट आपली छान परतली. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकूया. हा 1 चमचा गरम मसाला आहे. ही 1 चमचा धणे जिरे पावडर आहे. लाल मिरची पावडर 1 चमचा आहे. थोडीशी जास्त टाकूया आपण. आता हे पण आपल्याला मसाले परतून घ्यायचे. आता आपण डाळ टाकतोय. छानपैकी अशी आता ही डाळ आपल्याला मिक्स करून घ्यायची. खूप टेस्टी आणि चवदार नाश्त्याचा प्रकार आहे बरं का. हा सिंधी रेसिपी आहे. खूप छान लागते बरं का. तुम्ही एकदा खाल्लं ना तर तुम्ही जे गाडीवरती चाटचे प्रकार खाता ते प्रकार तुम्ही चाटचे जे पदार्थ खाता बाहेर गाडीवर ते तुम्ही खायचे विसरून जाल. इतकी छान ही रेसिपी होते. आता आपण ह्याला थोडंसं पाणी आणि मीठ घालणार आहे. आपण आता मीठ टाकतोय. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला. हे पहा आता छानपैकी हे मीठ पण आपण ढवळून घेतोय. मिक्स करतोय आपण डाळीमध्ये हे मीठ. आता आपण पाणी टाकणार आहे. पाणी जास्त टाकायचं नाही आहे बरं का आपल्याला. ज्या कुकरमध्ये मी डाळ शिजवली त्याच कुकरमध्ये मी पाणी घेतलं. 1 ग्लास पाणी घेतले. आणि आता ही डाळ आपल्याला छानपैकी उकळून द्यायची आणि मीडियम ठेवायची डाळ आपल्याला. जास्ती घट्ट करायची नाही आणि जास्ती पातळ करायची नाही. तर ही डाळ मीडियम ठेवायची आहे. आता ही डाळ चांगली उकळू दे तोपर्यंत आपण पक्वानची तयारी करूया. अशा प्रकारे डाळ आपली झालेली आहे. आता ह्याला काही सुद्धा करायचं नाही. फक्त 1 लिंबू पिळायचे आपल्याला. अर्ध लिंबू पिळते मी डाळीला. आमचूर पावडर असेल तर आमचूर पावडर टाकली तरी चालेल बरं का. थोडंसं आंबट पाहिजे डाळ आपल्याला. मी लिंबू पिळले आणि आता आपण कोथिंबीर टाकतोय वरून. अशा प्रकारे आपली दाल पकवानची डाळ तयार आहे. आता काय होणार आहे मंडळी, ह्या डाळीवरती जे पाणी दिसतंय ना तर 5 ते 10 मिनिटांनी हे पूर्णपणे पाणी डाळ पूर्ण पाणी आकसून घेते. आणि ही जी जेवढी पातळ डाळ दिसते तेवढी पातळ राहत नाही. तर आपल्याला आहे अशीच इथं आता उतरून घ्यायची आहे खाली. आता आपण पकवान करतो. इथं आता आपण पकवान करायला घेतोय. इथं आपण तेल कढईत तापत ठेवलेलं आहे. आता हे पकवान करतोय आपण. हे पहा आपण थोडासा मैदा वरती लावलेला आहे त्याला आपल्या पोळपाटाला चिकटायला नको म्हणून. आता ही जे आपण लाटायचं हे पातळ आपण पापड कसे लाटतो तसं पापडासारखं लाटून घ्यायचं आहे. हे पहा छानपैकी आपण आता हा पापडासारखा हा पकवान लाटून घेणार आहे. हा पहा आपण एकदम पातळ हा पकवान लाटलेला आहे. आता काय करायचं आपण काटा चमच्याने. आपल्याला हे कडक पाहिजे एकदम. आपण पुरी कशी कडक पुरी चाटपुरीची पुरी कशी खातो तसं एकदम आपल्याला कडक पाहिजे. तर आता हे फक्त आपण काट्या चमच्याने ह्याला होल करून घ्यायचे. हे पहा आणि आता मी हा तळणार आहे. हा पहा आता आपण हा तेलामध्ये छानपैकी खरपूस तळून काढायचा. मीडियम गॅसवरती आपण हा पकवान तळून घेणार आहे. हा बघा छानपैकी असा खरपूस ब्राऊन गोल्डन ब्राऊन एकदम पण हे करून द्यायचं नाही आपल्याला. एकदम पांढरा ठेवायचा नाहीये. साधारण थोडासा त्याला ब्राऊन कलर यायला पाहिजे असा तळून घ्यायचा आहे. तर आपण मीडियम गॅसवरती तळतो. एकदम फास्ट गॅस नाही ठेवायचं नाही तर कच्चे राहतात. हे पहा आणि आधी तळायच्या आधी तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे बरं का मंडळी. तर हे आपण आता हे पहा पकवान तळून घेतोय. हे नाश्त्याचा हा रेसिपी तुम्ही खाल्लात ना, हा पदार्थ नाश्त्याला खाल्लात
तर तुम्ही नक्कीच चाट खायचं विसरून जाणार. खूप छान होतो बरं का हा. ट्राय करा घरी एकदा, करून बघा, खाऊन बघा आणि मला कळवा कमेंट्समध्ये की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. हे पहा, अशा प्रकारे आता हा आपला तळून झालेला मी दाखवते तुम्हाला. हा पहा, असा आपण साधारण ब्राऊन थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत आपण तळलेला आहे. आता हा आपण काढून घेऊया. आपण आता ही डाळ सर्व करतोय बरं का. हे पहा, अशा प्रकारे ही डाळ सर्व करायची. आपण त्याच्यावरती कोथिंबीर टाकूया. हा चाट मसाला टाकतोय आपण वरून. हा कच्चा कांदा आपण थोडासा टाकतोय डाळीच्या वरून. आणि हा कच्चा टोमॅटो टाकतोय. चिरलेला टोमॅटो आहे हा आपला, बारीक चिरलेला, तो टाकायचा आहे. आता इथं जो आपण चाट मसाला डाळीला वापरलाय, कच्चा कांदा वापरलाय, टोमॅटो वरून टाकलाय, कोथिंबीर टाकली. आता आपण ह्याच्यामध्ये लिंबूसुद्धा पिळायचं आहे खाताना. तर ह्या सगळ्या ह्याच्यामुळे आपण जे मसाले वापरले डाळीला आणि शिवाय आपली हरभऱ्याची चण्याची डाळ आहे त्याची टेस्ट आणि हे पूर्ण सगळे असा तो आपल्याला एक चाटचा स्वाद येतो त्याला. आपण जे गाडीवरती तुम्ही चाट खाता, पुरी चाट वगैरे, पाणीपुरी वगैरे खाता किंवा दहीपुरी खाता, तर तसा हा आपल्याला स्वाद लागतो. तर पहा, मी आता दाखवते. हा पक्वान आहे, हा असा मोडायचा. हा बघा, एकदम कडक कुरकुरीत झालेला पक्वान आहे. हा मोडायचा आणि अशा प्रकारे ह्या पहा, हे असं घ्यायचं आहे आपल्याला. डाळ घ्यायची ह्या पक्वानवरती आणि खायची. मी एक तुम्हाला दाखवते खाऊन. तर अशा प्रकारे हा दाल पक्वान करून बघा मंडळी, करून बघा, खाऊन बघा, कशी टेस्ट लागते मला सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.